नमस्कार, मी मानसी कडू आणि तुम्ही जर हा व्लॉग बघत असाल तर थँक्यू सो मच। आणि आज आहे गुढीपाडवा। मला सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ऑलरेडी 2:45 झाले, मला 3चा क्लास आहे, मला जायचं आहे। मी सगळं जेवण केलं आहे, केस वगैरे सुद्धा धुतली आहेत, देवपूजा वगैरे सगळी केली आहे। मी आज लेट उठली आहे कारण की ना मी काल लेटसुद्धा आलेली आख्यानावरून। आणि ना इकडे मला काल वडे तळताना भाजलं तर ते इतकं दुखत होतं, मी बर्नॉल तेव्हा लावलं पण तरी तो डाग राहिला, तर तो कधी जाईल काय माहीत नाही, पण ते खूप वियर्ड वाटतंय दिसताना। आणि आता तुम्हाला पटापट दाखवते मी काय केलं। गॅसचा अवतार जरा खराब आहे, इथे पुऱ्या आहे, इथे भजी आहे, पापड आहे, त्यानंतर इथे मस्तपैकी भाजी केली आहे वाटाण्याची, श्रीखंड आम्रखंड जे की मी नाही बनवलंय, लाडू आहे, रायता आहे, भात आहे, केवढी भांडी पडली आहेत बघा, आणि डाळ आहे। तर इकडे वाळी दाखवली आहे, देवांची पूजा केली आहे व्यवस्थित। मला ना देव धुवून वगैरे पूजा करायला खूप आवडते, मी आठवड्यातून एकदा तरी देव धुवून पूजा करतेच। आणि असे काही असतील ना, आणि अशा काही गोष्टी असतील ना तर मला अजून आवडतं। सो असं काहीसं हे दिसतंय। पाडव्याच्या ना आधी मला काही करता येणार नाही आहे, त्यामुळे मग मी 3 दिवस आधीच किचन साफ केलं, हॉल साफ केला। आणि काय सांगू, त्या फ्रीजच्या मागे एवढी घाण होती ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। पंखा वगैरे सगळं, पंखा दाखवू कसा, पंखा वगैरे सगळं साफ केलं, कारण की मला माहिती आहे की आदल्या 2 दिवशी मला काय मिळणार नाही। माझं वर्किंगसुद्धा आहे, मला क्लासेससुद्धा जायचं असतं, व्हिडिओसुद्धा ब्रँडच्या शूट करून एडिट करून पाठवायचे असतात, त्यामुळे आता पटापट मला दाखवते। मला वाटतं मला जेवायला मिळणार नाही आहे, बट मी आता सांगते की मला 15-20 मिनटं उशीर होईल, कारण की मी खूप जास्त दमली आहे करून, आणि मला काहीतरी खाऊन जावंच लागेल, तर मला एनर्जी नाही उरणार मुलांना शिकवायची। आजी आजोबा आणि आई त्यांच्या पण फोटोला हार लावले मस्तपैकी पुसून वगैरे, पण जेवत्यात हे आवरता येणार नाही, मी घरी आल्यावर सगळं आवरेन आणि जाते क्लासला जाताना पण तुम्हाला दाखवते काय तयारी केली ते पण तुम्हाला दाखवते, पण चालता जाताच दाखवावे लागेल मला, कारण की वेळच नाही आहे। आणि हो, अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं, आमच्या बाजूला गुढी उभी असते गौरीकडे, सो मी ती पण तुम्हाला दाखवते। तर आजूबाजूने आवाज येईल कारण की लहान मुलं खेळत आहेत। साडी मला खूप आवडली, मस्तपैकी खणाची आहे आणि कलर पण खूप छान आहे। ओके, सो हे आमचं घर आहे आणि हे त्यांचं घर आहे, सो बाजूबाजूलाच राहतोय। तर मी पण जेवते आणि बाबांना सुद्धा जेवायला वाढते। बाबा खाली गेलेत कावळ्याला वाडी दाखवायला, सो कावळा जेव्हा टच करेल तेव्हाच आम्ही जेवू शकतो, त्यामुळे मी वाढून ठेवते, मग ते बाबा जेव्हा येईल तेव्हा आम्ही जेवू। आता मी जेवते, मी कपडे घालून जेवायला बसले, कारण विचार केला की मग कपडे वगैरे घातले, तयारी वगैरे केली की डायरेक्ट जेवून निघता येईल पटापट पटापट। आता जेवते मी। परत यासाठी कॅमेरा उघडला की डाळ काय सुंदर झाली आहे, सुंदर, खरंच खूप सुंदर झाली आहे डाळ। आणि मी विचार करते की ह्या डाळीची रेसिपी मी टाकेन यूट्यूबवरती, शॉर्ट्समध्ये टाकेन, कारण की एवढी मोठी अशी काही रेसिपी नाही आहे। सगळं टाकलं आहे मी डाळीमध्ये, लाईक सगळं टाकलं आहे, आलं लसूण, आलं तुमच्यावरती आहे, बट लसूण, मिरची, टोमॅटो, जिरं, खूप साऱ्या गोष्टी, पण मी ते सगळं टाकेनच यूट्यूबवरती, कारण की अशी डाळ मला वाटतं सगळ्यांनी खावी। आता जाते मी क्लासला, बापरे केवढं ऊन लागते, डोळ्यावरती ऊन येते। आणि रॅपिडो बुक केले कारण की मला माहिती आहे मला लेट होणार आहे, सो त्यामुळे रॅपिडोमध्ये काकांना कधीपासून उभे आहेत आणि मला तरीसुद्धा लेट झालं, सो पटापट जाते। अरे बापरे काय सनकिस्ट आला, एक नंबर। सो आता मी क्लासमधून आली, आता चहा वगैरे बनवेन। माझं ना एक मित्राचं पार्सल आलं, एकदम भारी आहे, आता मी याचं हॉल करेन, पण हे खूप जास्त दिसतंय आता, एकदम डार्क झालं आहे। सकाळी थोडं लाईट वाटत होतं, बट आता उजेडात तर अजून जास्त डार्क दिसतंय। हे पटापट जायला पाहिजे, माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा येतोय आणि मला डान्स वगैरे करायचं, खूप जास्त प्रिपरेशन करायचे आहेत। सो मी ना हे स्किन केअर रुटीन, हे डाग वगैरे घालायला पण खूप काय काय प्रयत्न करते, चालू आहे माझं काम, तर हेच राहिलं ना तर अजून जास्त प्रॉब्लेम होईल। पटापट जा यार, पटापट जा प्लीज। चहा सोबत ऑफकोर्स पुरी खाते, एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे। सो जो मिंत्रावरून आलेला सेट, त्याचा मी पटकन हॉल केला, तो दाखवला, मी स्टाईल नव्हता केला, फक्त जस्ट घालून दाखवला, आणि त्याची व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकते। इतका सुंदर आहे ना तो, ऑफकोर्स मी रिटर्न देणार नाही आहे, कारण की मला असं वाटतं तो त्याच्यामध्ये अजून 2 कलर आहेत ते सुद्धा घेऊ। आणि चहा पिते, मला दिवसातून तुम्ही जेवण देऊ नका पण चहा मला लागतो, खूप जास्त प्रेम आहे माझ्या चहावरती, खूप जास्त। तो आता मी तयारी वगैरे केली आहे, तेच घातलं आहे जे सकाळी घातलं क्लासला जाताना, आणि आता जाते मठामध्ये। अजून आता हे जास्त डार्क दिसायला लागलं आहे, काय कळत नाही हे काय होणार आहे ह्या भागामध्ये। सो मी पण चालले, काकी आणि गौरी पण चाललेत, मी पुढे जाते, त्या मागून येत आहेत, आणि काय माहीत नाही असं अचानक इथपासून इथपर्यंत डोकं माझं दुखायला लागलं आहे। आणि आज गुढीपाडवा आहे, सो आज पण मठात जाणार आहे, उद्या स्वामी प्रकट दिन आहे, सो उद्या पण जाणार आहे, उद्या भंडारा वगैरे सुद्धा। इकडे उद्या नवीन मूर्ती स्थापन होणार आहे, कारण उद्या प्रकट दिन आहे। इकडे पादुका आहेत सध्या।
केसात शेव माझ्या केसाने खाल्ली मी शेवपुरी. हे बघ हे किती भारी केलंय. एक मिनिट, हे पूर्ण इकडे सजवलंय कारण उद्या प्रकट दिन आहे. हे पण सजवलंय. आता आम्ही चाललो घरी कारण की आमचं पाया पडून झालं. आम्हाला वाटलं गर्दी असेल पण नव्हती. सो आता मी एडिट करता करता बघितलं की मी व्हिडिओला आउटरोच दिला नाही आहे, व्हिडिओ एंडच केला नाही आहे. तर त्यामुळे मग मी हा व्हिडिओ इथे एंड करते आहे. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. असा सपोर्ट करत राहा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत फक्त आणि फक्त प्रेम. बाय.